कोकणची अर्थव्यवस्था ज्याच्यावरती अवलंबून आहे असं आंबा पीक सध्या अवकाळी पावसामुळे अडचणीत आलंय। एकीकडे अवकाळीचं संकट तर दुसरीकडे उत्पादन कमी, यामुळे आंबा बागायतदार सुद्धा अडचणीत सापडलाय। गेल्या काही वर्षांपासून आंबा बागायतदारांना हवामान बदलाचा सामना करावा लागतोय आणि यावर्षीही असंच काहीसे चित्र दिसतंय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। याच आंबा बागायतदारांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी। पाहूयात। सध्या रत्नागिरीतल्या बागेमध्ये आहोत आणि या बागेमध्ये सध्या आंबा पीक पूर्णपणे तयार झालेला आहे। आता आंब्याची तोड हळूहळू सुरू झालेली आहे। यंदा या वर्षीचा जर विचार केला तर या वर्षी केवळ 25 ते 30% हे आंबा उत्पादन आहे आणि या उत्पादन जे आहे त्याचा आता पडलेला जो अवकाळी पाऊस आहे या फळांवरती याचा परिणाम होऊ शकतो आणि थेट जर पाहिलं तर पुढच्या काही दिवसांमध्ये जर या पावसामुळे इथल्या उष्मामध्ये जर वाढ झाली तर त्याचा परिणाम इथल्या आंबा पिकांवर होऊ शकतो। आपल्यासोबत इथले शेतकरी आहेत। आता पाऊस पडल्यामुळे त्या फळाची कूज होण्याची शक्यता जास्त आहे आणि हे जर झालं तर त्याच्यामध्ये फळमाशीचा त्रास आम्हाला सहन करावा लागणार आहे जास्त। त्याच्यामुळे आत्ता जरी ह्या स्टेजला जरी पाऊस पडला आणि त्याचा परिणाम 4 दिवसांनी होणार असला तरीसुद्धा त्याचा परिणाम पुढच्या पिकांवर जास्त प्रमाणात होणार आहे, कारण हे पीक तसं जसं वाढत जाईल पुढे तसं त्याच्यामध्ये फळमाशीचा त्रास हा आम्हाला ह्याच्यामध्ये भोगावा जास्त प्रमाणात लागणार आहे। अमोल कलये, साम टीव्ही, रत्नागिरी।